कसं नवीन नवीन कपल येतात ना, तर त्यांनी अशी गाणी ऐकल्यावर त्यांना जरा थोडंसं छान वाटेल, त्याच्यामुळं लग जा गले लग जा गले. ओम किती थंड पाणी आहे. फिरायला तर आलोय आम्ही. छत्रीच्या बाहेर कोण एवढे भारी पॉइंट आहेत तर खूप छान वाटतं इथं. हे पहा असे दिसतात ते भाजी. नमस्कार. आमचा झाला चमत्कार. अजून लय पाऊस आणि लय बेकारी, काय सांगायचं आता ह्या सीझनला ना काय रे बाबांनो. आम्ही लग्न झालं आमच्या सोन्याचं म्हणून आलो. चांगला आठवणीत राहणारा आणि म्हणून माझा आम्ही आलो. आमची झाली बेकारी. काय सांगायचं तुम्हाला, काही खरं नाही. आता हिटर लावलाय मस्त पैकी गाडीला. आता थोडं गरम झालोय आम्ही. तर आपण दुसऱ्या पॉइंटला जाऊया आणि तिथं गार होऊया छान. हो इथे गारच. बोला किती पाहिजेत? 2 मध्ये 4 मकाचे कणस. कितीला एक आहे? 50 ला एक आहे. परवडत नाही खायला. आता काय करणार महाबळेश्वर. आम्ही बोला की आम्ही येडा आहोत तिथं आलोय. भरपूर पाऊस आहे. छत्र्याचा पार वाटोळ होतंय. तर चांगल्या क्वालिटी घेतली म्हणून ठीक आहे. मी पॉइंट आणि तुम्हाला काही दिसत असेल तर सांगा. एवढं सगळं दुःख पाहून दुःखच होत आहे. आज आम्ही कढीवडा खातोय. कढीवडा कुठं थांबलेत? आहे बघा. कुठे आपण तर खूप पाऊस आणि थंडी असल्यामुळं इथं छान अशी शेकोटी केलेली आहे. तर जर्किंग मी विसरले तर माझे मिस्टर चिडलेत माझ्यावरती. आणि कुठं चाललोय आपण? कुठं? महाबळेश्वरला. बोल ना मामाला आणि मामीला घेऊन. हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण छान असा व्हिडिओ पाहणार आहात आणि खूप म्हणजे खूप हसणार आहात, कारण खूप कॉमेडी व्हिडिओ झालेला आहे पूर्ण. आम्ही महाबळेश्वरची ट्रिप केलेली आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर महाबळेश्वरचं पावसाळ्यातलं जे वातावरण आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही असं मस्त प्लॅन केला आहे 2 दिवसाचा. मस्त बंगलो बुक केलेला आहे आणि मी, माझे मिस्टर, माझे दीर, माझी जाऊबाई आणि माझा भाऊ आणि माझी भाऊजे नवीन लग्न झालेले. तर आम्ही असं सगळे तिघांच्या जोड्या मिळून आम्ही असं फिरायला निघालेलो आहोत आणि आमची मुलं. तर खूप छान ट्रिप झाली. तिथलं वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आमची जी दिवसभरातली कॉमेडी आहे तिथली पण कॉमेडी आहे. ते तुम्ही पाहून खूप म्हणजे खूप हसणार आहात पुढे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि आता थोडंसं आम्ही म्हटलं, म्हणजे सकाळी आम्ही 9 वाजताच निघालो होतो. तर आता थोडंसं डिझेल वगैरे भरतोय आणि छान असं नाश्ता करण्यासाठी थांबणार आहे. तर पुणे टू महाबळेश्वर तर असं इथूनच स्टार्ट झालेलं आहे. छान असं वातावरण तुम्ही पाहू शकता. खूप मस्त वाटत होतं. तर आम्ही थोडासा आता नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत. आज आम्ही कढीवडा खातोय. कढीवडा कुठं थांबलेत? आहे बघा. कुठे अंधाराच्या घाटाच्या खाली कढीवडा भेटतो. फेमस आहे. फेमस वडा आहे. तर तुम्ही एकदा भेट द्या. आमची इच्छा आहे. आणि कढीवडा पुण्यात पण नाही भेटत. एवढं बोलून आम्हाला खाऊ द्या. आधी वडापाव कसा आहे सांग आधी. मी कढीवडा खाल्लाय. छान आहे म्हणून तुला विचारते मी. तर आम्हाला पोहोचण्यासाठी तर आम्हाला 4च वाजले, कारण मध्ये थांबलो, शूट केलं, व्हिडिओ काढले, त्याच्यामुळं वेळ गेला. आणि असं एवढं छान वातावरण सोडून आपण पुढे पण कसं जाऊ शकणार ना, म्हणून थोडासा वेळ झाला. मध्ये मध्ये पाऊस लागला, मध्ये असं
छान वातावरण होतं, त्याच्यामुळं ट्रिप तर खूप भारी झाली आमची. पण थोडे काही काही अशा आठवणी आहेत त्या खूप म्हणजे खूप छान झालेल्या आहेत आमच्या. आणि तिथं जाऊन म्हणजे खरंच पावसाळ्यात जायला पाहिजे, पण त्रासही तेवढाच होतो तिथं गेल्यावरती, कारण कंटिन्यू पाऊस असतो आणि बाहेर पडायचं म्हटलं तरी थोडंसं त्रासदायकच वाटत होतं. पण आम्हाला तर जायचं होतं जवळच, कारण लांब तर खूप पावसाचं प्रमाण असल्यामुळं लांब फिरायला जायचं कॅन्सल केलं आणि इथल्या इथं म्हणलं महाबळेश्वरलाच जाऊन येऊया, म्हणून आम्ही हा प्लॅन केला. खरं तर तुम्ही पाहू शकता गाठामध्ये पण किती हिरवळ दाटलेली आहे आणि असं निसर्गरम्य वातावरण पाहतच राहावं असं वाटत आहे. तर पुढे तुम्ही खूप कॉमेडी व्हिडिओ पाहणार आहात, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा बोर होणार नाही आहे. फुल टू कॉमेडी आहे व्हिडिओ. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत इथे लोकेशनप्रमाणे आणि तुम्हाला दाखवते मी. हे आहे हॉटेल, तर आम्ही असं छान बुक केलेलं आहे. सो नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे. हा माझा भाऊ आहे आणि तुम्ही पाहू शकता हॉटेल खरंच खूप छान होतं आणि तिथल्या रूम्स वगैरे पण खूपच छान होत्या, क्लीन होत्या. आणि यानंतर आम्ही आता रूमच्या तिथे बाहेर स्विमिंग पूल आहे तिथे जरा फिरायला गेलो. स्विमिंग पूलला इतकं थंड पाणी, पण मुलांना यायचंच होतं. चला तुम्हाला दाखवते, एक मिनिट. ओम, किती थंड पाणी आहे. नको का मग परी? तर नवरदेव पहा तुम्ही. नवरदेव कसा जाता, 8 दिवस झाले. खूप थंडी वाजते. आता पाऊस सुद्धा आलेला आहे. आम्ही इथं इतकी थंडी वाजते पहा तुम्ही. तसं म्हणजे आम्ही इथं नाही का शेडच्या खाली आलेलो आहोत, थंडी वाजते म्हणून. सॉरी, पाऊस पडतोय म्हणून. तुम्हाला दाखवते मी. आणि हे पहा, आणि मस्ती गाणी लावलेले आहेत. कसं नवीन नवीन कपल येतात ना, तर त्यांनी अशी गाणी ऐकल्यावर त्यांना जरा थोडंसं छान वाटेल, त्याच्यामुळं. हो की नाही? लग जा गले, लग जा गले. खूप छान वातावरण आहे पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरचं, तुम्ही पाहू शकता. पण पाऊस येतोय त्यामुळे काही सुचत नाहीये. खूपच छान. एवढा पाऊस चाललाय ना, पॉइंट कसे बघायचे, कुठं जायचं काहीच कळत नाहीये. मी किती भारी दिसतोय. खरं तर खूप थंडी आणि पाऊस असल्यामुळं असं वाटत होतं की नको, काहीच पाहायला नको, आपलं घरी जायला बरं. पण आता एवढ्या लांब आलोय तर म्हटलं चला आता कुठेतरी पॉईंट पाहूच या. तर आम्हाला असा एक पॉईंट सापडला आणि तिथंच आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्हालाही दाखवते, कारण एवढं दुःख पडलं होतं की पॉईंटसुद्धा दिसत नव्हते. आम्ही खरंच चुकीच्या वेळेला आलो होतो, म्हणजे थंडीतच यायला पाहिजे. हे बघा, इकडे बघा. आम्ही बोला की आम्ही येडा आहोत, तिथं आलोय. महाबळेश्वरच्या निडल पॉइंट मध्ये आलेलो आहे आम्ही. तरी पण भरपूर पाऊस आहे, छत्र्याचा पार वाटोळ होतंय. चांगल्या क्वालिटी घेतली म्हणून ठीक आहे, नाही काय हरकत नाही. थंडी वाजून पण वाटोळ झालं. खूप म्हणजे खूप थंडी आहे आणि पाऊसही खूप आहे. तुम्हाला दाखवतेच आहे. हा, पण ते पावसामुळे थंडी वाजते हो भाऊजी. चला तुम्हाला पॉइंट दाखवते मी. पॉइंट, आणि तुम्हाला काही दिसत असेल तर सांगा. एवढं सगळं दुःख पाहून दुःखच होत आहे खरं तर. सगळ्यांचा फोटो काढ. तुम्ही पाहू शकता. फिरायला तर आलोय आम्ही. छत्रीच्या बाहेर कोण हे एवढे भारी पॉइंट आहेत, पण काही उपयोग नाही. कर ना एकदा.
चला फास्ट मध्ये. पूर्ण पॉइंट तर पाहायला आलोय पण काहीच दिसा नाही. बरं चला एकंदरीत एवढा पाऊस येतोय आणि थंडी वाजते तरी आम्ही फोटो काढतोय. हे पबरू ₹50 एक कणीस आहे. महाग असणारच. बोला किती पाहिजे? 2 मध्ये 4 मकाचे कणस. कितीला एक आहे? 50 ला एक आहे. परवडत नाही खायला. आता काय करणार महाबळेश्वर बाजूला. छान पॉइंट आहे पण पाऊस काही थांबतच नाही अजिबात. त्यामुळं खूप आम्ही सगळं भिजलेलो आहोत. एक गणीस ₹50 आहे खरं. अहो पण करा ना तुम्ही. चाकू द्या, मी करते. चाकू द्या, आम्ही करतो. 4 काय 5 तुकडे करू. पोरांना द्या पहिले. नाही आधीला नकोय काय लावून. ओम तुला पण ऐकणार. विघ्नेश परी काय चाललंय हे धडकाधडकी अशा प्रकारे आहे इथे. पावसामध्ये कुठं जायचं तेच काही कळत नाहीये म्हणून इथं आलंय मुलांसाठी. आता हे नवरा बायको कुठं चालले? व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेवढा रडला तेवढा हाताला ओरडला होता. त्याला सुचना काय करतोय तो. अरे देवा, एवढा हसायला येत आहे. रिवर्स घे, रिवर्स. वरती असा करंट लागतोय. तर खूप पाऊस आणि थंडी असल्यामुळं इथं छान अशी शेकोटी केलेली आहे. तर जर्किंग मी विसरले तर माझे मिस्टर चिडलेत माझ्यावरती. आणि इथं मस्त अशी शेकोटी केलेली होती तर आम्ही आता मस्त शेकतोय. तर छान वाटतंय पण माझ्यासाठी तर काही खुर्ची नाहीये. असे दिसतात ते भाऊजी. नमस्कार. आमचा झाला चमत्कार. लय पाऊस आणि लय बेकारी काय सांगायचं. आता ह्या सीझनला ना काय रे बाबांनो.
आम्ही लग्न झालं आमच्या सोन्याचं म्हणून आलो. चांगला आठवणीत राहणारा आणि म्हणून माझा खूप बाय आम्ही आलो. आमची झाली बेकारी. काय सांगायचं तुम्हाला. या सीझन मध्ये येऊ नका रे. तिकडेच कुठं तरी रूम घ्या आणि म्हणला घरात बाहेरच नका निघू. इकडे काही खरं नाही. आता हिटर लावलाय मस्त पैकी गाडीला. आता थोडं गरम झालोय आम्ही. तर आपण दुसऱ्या पॉइंटला जाऊया आणि तिथं गार होऊया छान. हो इथं गारच हवा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.